वा, आज पदार्थ नेमका कोणता करणार आहात? एक बोटीवर आमच्या शॉर्टकट रेसिपी बनवतात. ताजे मासे पकडले की त्यांच्याकडे कसं मसाले सगळे अवेलेबल नसतं, काही अवेलेबल नसतं, त्याच्यामुळे उकड बनवणार आहे. जे समुद्रात ताजे मासे भेटतील त्याची उकड बनली जाते. कमाल. आणि एक सोबत साईड डिश म्हणून एक बोंबीलची वडी बनवणार. फारच छान. आज म्हणजे काही म्हणजे पाहायचंच काम नाही. आज फक्त आता जेवायचं, पडदे लावायचे, सोळावर एसी करायचा आणि ढारात भरून झोपी जायचं. सुवर्णाताई, फार मनापासून स्वागत. स्वयंपाक करत जाऊया, पदार्थांकडे वळूया. चला सुवर्णाताई, स्वयंपाकघरात स्वागत आहे. तुम्ही आज खूप उत्तम स्वयंपाक करता आणि तुमच्या हाताला चव आहे, अनुभव आहे. पण कधीतरी असं झालं असेल ना की एखादा पदार्थ फसलाय? कधी कधी होतं तसं. म्हणजे करायला गेलो मासोळी आणि झाली मगर. हो. मगर नाही, पण इथं मासोळीचे पीस झाले कट करताना. त्याच्यात ना म्हणजे आपण बोंबील चिरतो ना आम्ही फ्राय करायला, मग ते चिरताना जरा बारीक झाले, त्याच्यामुळे मग ते खिमा करून त्याची वडी बनवूया. नंतर मला कळलं की आपल्याकडे पारंपरिक रेसिपी होती, आता बऱ्यापैकी ती बनवत नाही कोणी. चूकही ती नंतर रेसिपी मध्ये कन्वर्ट झाली. फार भारी. आजचा पदार्थ ठरलाय ना? हो. काय नाव आहे त्याचं? बोंबील वडी आणि सी फूड उकड. चला, कृती करायची आपल्याला, पण त्याआधी आम्हाला साहित्य काय ते प्रेक्षकांना जरा सांगा. हो, उकडीसाठी आपण मासे घेतलेले आहेत स्वच्छ करून. पापलेट आहे, बोंबील आहे, मांदेली आहेत, कोळंबी आहे. हळद, मिरची, थोडी उभी चिरलेली मिरची, बारीक चिरलेली मिरची, तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कोकम आहे, हा आमचा कोळी मसाला आहे आणि खडे मीठ आहे, सी सॉल्ट. बरं, मीठ आपण एरवी जे बारीक मीठ वापरतो ते नाहीये? आम्ही कोळी लोक सगळ्यांच्या घरात तुम्हाला हेच मीठ भेटेल, समुद्रातलं मीठ आहे, सी सॉल्ट. खडे मीठ हे बारीक मिठापेक्षा जास्त पौष्टिक असतं असं म्हणतात, बरोबर ना? त्याच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात आणि जर तुमच्या शरीरात ते कमी झालेले असतील तर ते खड्या मिठाने भरून निघतात. पोटातूनच फायदे नाहीयेत तर ते अंगावरती सुद्धा तुम्हाला जाणवतात. म्हणजे आपण खूप पाय दुखायला लागल्यानंतर बादलीमध्ये गरम पाणी घेऊन काय घालतो तर खडे मीठ घालतो. त्याच्यामुळे खडे मीठ हे आपण आहारात वापरलं तर त्याचे काही वेगळे फायदे तुम्ही वापरू शकता. साहित्य आपण पाहिलंय, काय करूया पुढे? आता आपण उकड बनवायला सुरुवात करूया. काय लागणार आहे मग? पहिल्या कढई घेऊया. आता काय घालू याच्यात? पाणी. पाणी पाणी हा, मासे बुडतील एवढं पाणी पाहिजे आपल्याला. पाणी भरपूर लागतं याला, म्हणजे ते ब्रॉथ सारखं बनवतोय आपण. समुद्रच पाहिजे. हो, तेच ना, कढईत समुद्रच आहे जवळजवळ. उकडी येऊ द्या पाण्याला. पाण्याला उकळी आली की आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. तोपर्यंत एखादा बोटीवरचा प्रसंग, एखादी आठवण सांगता येईल? बोटीवर कसं आम्ही मजा म्हणून जातो. आमचं कसं पुरुष बोटीत मासे पकडायला जाणार, लेडीज ते विकायचं काम करतात. पण आम्ही आपला मजा म्हणून जातो. आणि आमच्याकडे धुळीवंदनाच्या दिवशी होळी झाली, होळीची पूजा केली की दुसऱ्या दिवशी बोटीवर जाऊन मग तो बोटीतल्या बायकांचा मान असतो बोटीची पूजा करणं. मग त्यांना ते बक्षीस म्हणून पैसे वगैरे देतात, दागिने देतात, असं असतं. धमाल. उकळी आली पाण्याला, पहिले हळद टाकूया. हो. मिरची टाकायची. ह्याच्यात मसाला नाही टाकायचा. बर. एकदम बारीक नाही करून घ्यायचा, फक्त जस्ट फुटला पाहिजे. ठेचून घेतला. हा, एकदम सिंपल रेसिपी आहे, म्हणजे कोणी कशी पण करू शकते, कधी पण करू शकते. आता मासे टाकायला सुरुवात करा. चला, एक एक आम्हाला नाव सांगा आणि सोडा पाण्यात. पहिलं म्हणजे जे जास्त वेळ लागतो शिजायला ते पहिलं जातं. बरं. तर पहिला कोळंबीला वेळ लागतो, म्हणून कोळंबी पहिली सोडायची. पहिल्यांदा आपण कोळंबी घालतोय, कारण तिला शिजायला थोडा वेळ लागतो. बरं. थोडं शिजलं की मग एक एक क्रमाने. सगळं मिळून या रेसिपीला किती वेळ लागतो? 15 मिनिटं. 15 मिनिटं. एकदा टाकलं की 15 मिनिटं झाकून ठेवलं की बस, फिनिश. छान. तशी काही फार झिकझिक नाहीये. नाही, कारण ते बोटीवरचं म्हणजे ते कारण तेच आहे की त्यांच्याकडे तेल नसतं, कधी मसाला नसतो, सगळं संपलेलं असतं. मग काय अवेलेबल आहे ते बनवा. प्राप्त परिस्थितीत पौष्टिक खाणे. हो. चला, पुढे काय? कोळंबी नंतर पापलेट. पापलेट मी कधीच हे खाल्लेलं नाही. आता पुढे काय? मांदेली. मांदेली. फक्त आपण बोंबील सर्वात शेवटी का टाकतो, कारण बोंबील पटकन शिजतं. अच्छा. बोंबीलला म्हणजे वेळच लागत नाही, 5 मिनिटं शिजवायची बसते. आता मीठ टाकायचंय. मीठ ह्या स्टेजला आपण मीठ टाकणार. हे आमचं खडे मीठ, समुद्रातलं मीठ, चवीप्रमाणे. हे थोडं कमी टाकायला लागतं, खूप खारट असतं. हो. एवढं मात्र मला कृतीप्रमाणे पटत चाललंय की अस्सल अगदी समुद्रातली रेसिपी आहे. म्हणजे मिठापासून ते अगदी माशांपर्यंत आणि करण्याच्या पद्धतीपर्यंत मिनिमम साहित्यामध्ये मॅक्झिमम चव तुम्हाला या रेसिपी मध्ये मिळेल, बरोबर? चला, पुढे काय घालायचं? झाकण देऊन थोडं शिजवू द्यायचं. झाकण ठेवा.
किती वेळ ठेवायचंय? 5-1 मिनिटं. ओके. बरं, आपल्याला ह्याच्या बरोबर अजून एक कुठला तरी पदार्थ करायचा होता ना? हा, बोंबिलवडी करायची. तर हे टाकलं आपण की बोंबिलवडीला सुरुवात करू लगेच. बरं, घालायचं का आता बोंबील? हा, वा, कोथिंबीर कापायची मला. माशांची मजा आहे. आता आपण बोंबिलवडीची तयारी करू. चला, मग हे उकळत ठेवायचं असंच? हा, ते उकळू द्या. तर बोंबिलवडीसाठी आपल्याला बोंबील कुटून घ्यायचे. बोंबील कुटून घ्यायचंय. तुम्हाला पर्सनली कुठला मासा जास्त आवडतो खायला? सगळेच आवडतात तसे, पण आम्ही ते शिंपले, कालवं असं जास्त आवडत. बरं, मला एक सांगा, माशांचा कुठलाही पदार्थ करताना ते मासे साफ करणं ही एक वेगळी कला आहे. हो हो. म्हणजे त्याचा काटा काढणं, काढणं, कोळंबी मधला तो पोटातला काळा धागा काढणं. हा, आता ही अख्खी टाकलेली आहे म्हणून तो खेचून काढतो. साल काढतो तेव्हा तो आम्ही तेव्हाच अलगद येत होतो. म्हणजे आता बऱ्याच जणांना काय माहिती, जड वाटतं. आणि किंवा त्या माशाला माहिती असेल ही कोळी आहे, त्यांच्याकडून पटकन सोडलं जावं. हो की नाही? नाहीतर आपली वाट लावून टाकतो. हा, आमच्यासारख्या नवीन माणसांना त्रास देतात, अरे ही कोळी नाहीये. आता काही मासे विशिष्ट प्रकारे कापले जातात. काहीचे फिले काढायला लागतात तरच चांगलं काहीचे काय? लागतं. फिले म्हणजे फक्त बोनलेस करून काढावे लागतात. फिल्ले? आमच्या ह्याच्यात तीर काढलाय माशाचा, कोळी भाषेत त्याचा शब्द येतो तसा. छान. आज माझ्या ज्ञानाचे फिल्ले निघतायत एवढं मला नक्की कळतंय, कारण याच्यातलं मला काहीच माहित नाहीये. पण छान, मस्त, नवीन काहीतरी शिकायला पाहायला मिळतंय. तेच. हे झालेलं आहे आपलं, बंद करायचंय गॅस. वा 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 कोकम वा. टाकायचं. काय रंग आलाय. हो, हो, हो. कोकम टाकायचं. कोकम. मासे असले की काहीतरी आंबट पाहिजे. कोथिंबीर थोडी अशी हाताने तोडून वाकडी तिकडी टाकली तरी चालेल. रंग म्हणू नका, त्याचा सुगंध म्हणू नका. झाकण देऊन गॅस बंद करा. झाकण ठेवून गॅस बंद करायचा. बस. आता हे काय तयार झालं? ही उकड. उकड तयार झाली. आता तयार काय करायचंय? आता बोंबील वडी बनवते आपण. बोंबील वडी. फॅन्टास्टिक. उकड तयार झालेली आहे. ही कढई आम्ही जरा उचलतो आणि बाजूला ठेवतो. आता बोंबील वडी ती कशी करायची? हा, ते आता बोंबील आपण कुटून घेतले, ते एका बाउल मध्ये काढूया. देतो तुम्हाला. त्याच्यातच आता लसूण, तो पण ठेचून घ्यायचा. हा, वा. तर त्याच्यातच मिरची टाकायची. तुम्ही कसं खाता? तिखट खाता? तसं तिखट खातो. स्पेशल कोळी मसाला आहे. वा वा. हा किती घालायचा? साधारण 1 चमचा. आता काय हळद? हळद. ही पण घरी केली आहे. हा, आता कोथिंबीर. म्हणजे जे जे साहित्य म्हणून आपण इकडे वापरलेलं आहे तेच जवळ सगळं इकडे वापरायचं. फक्त याच्यात मसाला जातो, कारण ते काहीच तिखट नाही म्हणून थोडंसं तोंडी लावायला आपण बोलतो ना बाजूला, बरोबर. साईड डिश. वा, आपण मासे सगळे तेच वापरले, साहित्यही तेच वापरले, याच्यामध्ये फक्त कोळी मसाला ऍड केला. हा. आता काय घालताय? आता फक्त त्याला बाइंडिंग करतो तांदळाचं पीठ. घाला घाला. आमच्याकडे बेसन वापरत नाही. छान. तांदळाचं पीठ अवेलेबल असतं ना भाकरीसाठीच, बरोबर. त्याच्यामुळे त्याचीच पद्धत आहे. बोंबिलचे वडे आणि माशांची उकड असा हा पदार्थ आहे. अस्सल समुद्रातली चव आज तुम्हाला चाखायला मिळणार आहे.